पिंजरा पिंजरा रे। मम्मा बहुतेक आनंदीला कळले की कबीर इथे आला होता ते। आता हे सगळं तुला कोणी सांगितलं? अगं तीच मला विचारत होती। बहुतेक कबीरने वीरला सांगितलं नाही, वीरने आनंदीला। कबीरने वीरला काहीही सांगितलं नसेल, कारण त्याला त्याच्या आईची काळजी आहे। अगं त्याला त्याच्या आईची काळजी असते ना, तर हे सगळं आनंदीला कसं काय कळलं असतं? नक्कीच तो वीर जवळ जाऊन पचकलाय। मुळात असं काही झालं असेल याच्यावरती माझा विश्वास नाही, पण तरी मी खात्री करून घेते। अगं कशी काय खात्री करणार आहेस तू? त्याला फोन करणार आहेस का? आणि कशावरून तो तुझ्याशी खरं बोलणार आहे? आता कबीरने सगळं वीरला सांगितलंय, वीर आता आनंदीला सांगणार आणि साहजिक आहे हे सगळं बाबांना कळणारच। मग पुन्हा तुझं आणि बाबांचं भांडण। तू शांत हो, मी बघते काय करायचं ते। मला सांगती अक्का खरंच भयानक बाई आहे का रे? भयानक भयानक हा शब्द सुद्धा ना तिच्यासमोर असा लाचार वगैरे वाटेल। ती ना भयानक पेक्षाही काहीतरी विचित्र, काहीतरी वाईट आहे। नाही म्हणजे ती एखाद्या माणसाला मारू शकते का? आय मीन जीवानीशी मारू शकते? एखाद्याला कशाला? मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता की? काय तुला मारण्याचा प्रयत्न केला? हो, आणि साधा सुद्धा प्रयत्न नाही, चांगला ट्रक घालण्याचा प्रयत्न केला होता माझ्या अंगावरून। म्हणजे मागे तुझा जो मेजर ऍक्सिडेंट झाला होता तो? यस, तो याच बाईने घडवून आणला होता। तुला सांगू कबीर, या बाईला ना माणसं मारायला कारण वगैरे लागत नाहीये। ती उगाच गंमत म्हणून अगदी तुलाही मारू शकते कधी। तो कबीर आहे ना, त्याच्या हालचालींवर आहे ना तू बारीक लक्ष ठेव, पण कोणालाही कळू न देता। ठरलं तर मग तुमचं लग्न होईपर्यंत नजर फक्त आणि फक्त कबीरवर। अरे तसा लग्नाला वेळ आहे रे अजून, पण त्याआधी साखरपुडा आहे ना। आपली गाठ एका महाहुशार पोरीशी आहे, प्रत्येक गोष्ट शांतपणे विचार करून करते, कळलं? मी कशी शांत राहू? बोल ना। अगं रोज माझ्यासमोर एखादी नवीन गोष्ट घडतेय, उद्या तर त्यांचा साखरपुडा आहे। 1 मिनिट नारायणी, साखरपुड्यात तू कुठल्याही प्रकारचा आतताईपणा करणार नाहीयेस। ही सगळी यादी केली आहे, त्यात कबीरच्या आईचं नाव का नाहीये? शकुंतला मामी लग्नाला येणारच आहे। काय ना, आईला तो प्रवास सहन नाही होणार। हे बघ कबीर, तू अजिबात काळजी करू नकोस, मामीच्या प्रवासाची व्यवस्था मी करतोय। हा गजा, तू लिही रे ना। तिला खरंच सहन नाही होत प्रवास, प्लीज। कबीर, मी तुझं अजिबात ऐकणार नाहीये। हे बघ, मी हे जे काय लग्न करतोय ना ते आता शेवटच करतोय, त्यामुळे मामीचे आशीर्वाद हे मला मिळालेच पाहिजे। गजा, तुला सांगितलं तेवढं कर, नाव लिही। एकदा सांगितलेलं कळत नाहीये का तुला? मी इकडे अडकलो आहे का कमी आहे का तिची पण फरफट करतोय? असं का वागला? कबीर असं का वागला हे मलाही माहिती नाही गजा, पण नक्कीच त्याचं काहीतरी बिनसलंय। काय बिनसलंय हे मलाही माहिती नाही, पण तरी तुझ्या अंदाजे काय झालं काय असणार? दोष कबीरचा नाहीये, या गावचं वारच असं आहे। भले भले इथे येऊन विचित्र वागतात, पण याच्या अशा वागण्याच्या मागे नक्की काय कारण आहे ते आता मी शोधून काढणारच। लक्षात ठेव, आजपासून कामाला सुरुवात कर। तुझ्या इथल्या कामाचे परिणाम मला दिसायला हवेत, नाहीतर मग तिथे मुंबईत माझ्या कामाचे परिणाम तुला दिसतील, कळतंय ना? हे बघा, सांगितल्या दुसऱ्या क्षणी मला असं वाईट वागता नाही येणार, थोडा वेळ लागेल ना। कबीर, तू हुशार आहेस आणि वेळेचं महत्व माझ्याहून जास्त तुला कळतं। तुम्ही माझ्याकडून इतक्या अपेक्षा का करत आहात? माझी नाहीये तेवढी योग्यता, निदान या कामात तरी नाही। कुणाची काय योग्यता असते, काय लायकी असते हे मला व्यवस्थित कळतं। कबीर, मी तुला एक रकमी 15 लाख रुपये दिलेत, अत्यंत सहज दिलेत। जितक्या सहजपणे मी तुला हे पैसे दिलेत ना, तितक्याच निर्दयीपणे मी ते वसूलही करू शकते, माहिती आहे ना तुला? त्यामुळे चला, आता बोलण्यात वेळ वाया घालवू नका, कामाला लागा, चला। पिंजरा